नियमांची पायमल्ली, वेळ संपल्यानंतरही रेतीचे अवैध उत्खनन, तहसीलदारांचे दुर्लक्ष का? शासनाने रेती घाटातून उत्खननासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली असली तरी सिंदगी परिसरात या नियमांना सर्रास हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. परवानाधारकांकडून रात्रीच्या अंधारातच विना रॉयल्टी रेती उपसा सुरू असल्याचे धक्कादायक चित्र आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकाराकडे स्थानिक महसूल विभाग आणि तहसीलदार कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. नियमानुसार दिवसा मर्यादित वेळेतच उत्खनन करण्याची परवानगी असताना अनेक घाटांवर रात्री उशिरापर्यंत जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असतो. संध्याकाळी 6 नंतर काढण्यात येणाऱ्या रेतीवर कोणतीही रॉयल्टी न भरता थेट वाहतूक केली जात असून त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान परवानाधारकांकडून बुदली घाट परिसरात मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली जात असल्याचंही निदर्शनास आलं आहे. तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी तहसीलदार व महसूल पथकाची असताना रात्रीच्या वेळी कोणतीही गस्त किंवा तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासन झोपले आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. यामागे रेती माफी आणि प्रशासन यांच्यात संगनमत आहे का, अशी शंका देखील नागरिक व्यक्त करत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी उमरखेड तालुका प्रतिनिधी बबलू उर्फ मोहम्मद शेख. संपर्क क्रमांक 90 67 93 40 36.